नमस्कार मंडळी, नमस्कार. सगळीकडे फुटबॉलचं वातावरण आहे. कतारमध्ये जोरदार स्पर्धा चालू आहेत. अनेक नामांकित खेळाडू आणि त्यांचे संघ बाद झालेले आहेत. निरनिराळ्या देशांचे जिकडे झेंडे आहेत, खेळाडूंचे आहेत, नावं आहेत. भारताचं काहीच नाही. 130 कोटी लोकांचं कसलाही काहीही संबंध नाही. इतकं वाईट वाटलं मला. म्हणून मी काय केलंय, गूगल सर्च करायचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये फुटबॉल असोसिएशन ऑफ इंडिया अशी एक साईट सापडली. मी एकानंतर दुसऱ्यानंतर तिसरं घेतलं. तर तिथे शोधताना मला कळालं की त्याचे अध्यक्ष, अनेक वर्ष अध्यक्ष श्री प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते त्याचे अध्यक्ष आहेत. ते केंद्रीय मंत्री पण, ते उद्योगपती पण. त्यांची संपत्ती गूगलमध्ये दाखवलेलं आहे साधारण 850 कोटी रुपयांची आहे. सगळ्या गोष्टी स्वतःकडे राखून ठेवायच्या, संघटनेसाठी काही काम करायचं नाही आणि राजकारण करायचं. परिणाम काय झाला? भारत मागे पडला. एक राजकारणी व्यक्ती जो केंद्रीय मंत्री आहे, जो उद्योजक आहे, त्याला कुठे वेळ असणार फुटबॉलचं पाहायला? फुटबॉलच्या मैदानाचे कधी त्यांनी पाहिले का? काहीही नाही. परिणाम काय झाला? आपण सगळ्या गोष्टीतून बाहेर गेलो. भारत म्हटलं की फक्त थोडंसं क्रिकेटमध्ये नाव, ते देखील यावेळेस पण मारच खाल्ला. कारण जे खेळाडू आज खूप वर्ष खेळत आहेत, जे नवीन लोकांना येऊ देत नाही आहेत, जे अडवून बसले स्थान, त्यामुळे मागे पडलो. फुटबॉलचं असंच झालं. राजकारण. आता पहिल्यांदाच ऑगस्ट 22मध्ये नियम पाळले नाहीत म्हणून सुप्रीम कोर्टाने प्रफुल्ल पटेल यांना बाहेर काढलं आणि नवीन कल्याण चौबे नावाचा माणूस तिथे आलेला आहे. पाहूया आता काय होतं. नमस्कार.